सध्या सोशल मीडियाच्या जगात अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसत आहेत आणि अशीच एक आता नवीन जी ट्रेंड आली जवळपास 1-2 महिन्यापासून एक गोष्ट व्हायरल होताना दिसते की नवीन नवीन ज्या इकडे सोलापूर रोडला जे हॉटेल आहेत ते सध्या जास्त ट्रेंडिंगला आहेत। त्याच्यामध्ये हॉटेल अंबादास आहे, हॉटेल तिरंगा आहे, हॉटेल भाग्यश्री आहे, हॉटेल 7777 आहे आणि आता मध्येच अजून एक ट्रेंडिंगला आली होती हॉटेल जलपरी। आणि हॉटेल जलपरीवाला सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आला होता तो त्याच्या डायलॉगमुळे। त्याचे डायलॉग होते, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। म्हणजे ह्या सगळ्यांनी एक वेगळा ट्रेंड तयार केला होता। पण ह्या सगळ्या हॉटेल ट्रेंडिंगला येत असताना की सगळ्यात जास्त वरती होता तो हॉटेल भाग्यश्रीवाला। तर भाऊ जवळपास दिवसाला 4-4, 5-5 बोकड मारत होता। म्हणजे प्रत्येक जण बोकडं मारताना ते रील्स वगैरे टाकत होते, ढवारा स्पेशल त्यांच्या थाळ्या ते दाखवत होते, 150-200 रुपयाला थाळी विकून ते किती कमवत होते। हे प्रत्येक गोष्ट म्हणजे लोकांसाठी एक मोटिवेशन पण होतं आणि जवळपास चांगलं जेवण देता हे पण त्याच्यामधून ते पॉप्युलरिटी मिळत होते। पण भाग्यश्रीवाला अचानक एका गोष्टीमुळे वरती येतो, तर तो भाऊ जवळपास ह्या 150-250 रुपयाच्या थाळ्या विकून डायरेक्ट फॉर्च्युनर घेतो आणि फॉर्च्युनर घेतल्यामुळे जवळपास बऱ्याच लोकांच्या हातून नजरेत येतो। मग त्याला कदाचित विरोधक हॉटेलवाले पण असतील किंवा समाजातीलही काही लोक असतील, ते मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी आता सांगितल्या जातात पण त्याच्याविषयी आपल्याला काही जास्त माहिती नाही। पण आता सध्या अजून एक गोष्ट व्हायरल झाली की त्याला हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना किडनॅप करण्यात आलं होतं, त्यांना तिथून फरफटत नेण्यात आलं होतं। या बऱ्याच गोष्टी घडल्या। तर फॉर्च्युनर घेतल्यापासून त्यांच्या हॉटेलवर बऱ्यापैकी वादविवाद व्हायला लागले। कोणीतरी येतं त्यांच्या हॉटेलवर राडा करतं, कोणीतरी त्यांची बॅनर वगैरे फाडून जातं। तर ह्या गोष्टी घडत असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सिक्युरिटीसाठी पुण्यातून 2 ते 3 बाउन्सर आणले होते भाड्याने। ते त्यांना पेमेंट वगैरे देऊन नंतर पुन्हा ज्या रील व्हायरल लागल्या ते बाउन्सर बाजूला उभे करून बोकड कापताना त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत होते। तर एकाने की या सगळ्या गोष्टी बघता तर मग आता जी गोष्ट घडली तो स्टंट आहे का मग खरंच त्यांच्यावर किडनॅपिंग वगैरे मारहाण झाली, ते सोशल मीडियामध्ये सध्या अजून चालू आहे। तर 23 जुलैच्या रात्री सायंकाळी घडतं की काही व्यक्ती त्यांना सेल्फी घेण्यासाठी हॉटेलच्या बाहेर बोलवतात आणि हॉटेलच्या बाहेर बोलवल्यानंतर त्यांचा हात गाडीच्या फाटकात पकडून जवळपास 5 किलोमीटर त्यांना फरफटत नेलं, असं त्यांनी मीडियामध्ये काही विधानं दिले त्याच्यात प्रसारित झालेले आहेत। तर 5 किलोमीटर फरफटत नेलं त्यांना। तर त्यांनी जेव्हा पोलिसांना म्हणजे पोलिसांकडे गेले तक्रार देण्यासाठी, तर पोलिसांना त्यांच्या स्टेटमेंटमध्ये थोडेसे तफावत आढळली। कारण ते म्हटले की गाडी 140च्या स्पीडने होती आणि मला 5 किलोमीटर फरफटत नेलं आणि त्यांच्यातली एक व्यक्ती म्हटला की याला मारायला नको, फेकून द्या। जर 140च्या वेगाने त्या माणसाला जर फेकलं तर त्याचे हाडं वगैरे तर काही टिकले नसते, पण त्यांना जास्तीत जास्त थोडेसे स्क्रॅचेस दिसत आहेत। ते एका पोलीस स्टेशनला विधान दिलं, पण त्याच वेळेस जेव्हा ते मीडियासमोर येतात तर मीडियासमोर विधान देताना ते थोडेसे त्यांच्या विधानात तफावत येते। मग तफावत देताना ते म्हणतात की नाही त्यांच्या काही व्यक्तीने माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती आणि ते मला मारायच्या धमक्या देत होते। म्हणजे एक पोलिसांपुढचं स्टेटमेंट वेगळं होतं, मीडियासमोरचं स्टेटमेंट वेगळं होतं आणि आता तिसरी गोष्ट आली की ते पोलीस वगैरे आमची तक्रार घेत नाही बुवा, म्हणून ते अक्षरशः ते रडताना त्यांचे व्हिडिओ वगैरे व्हायरल होत आहेत। ती VIP सुरक्षा मागतायत। कदाचित पोलिसांना वाटत असेल की एक माणूस बोकड कापतो त्याला जाऊन VIP सुरक्षा कशी द्यायची ना, बोकडांसोबत VIP सुरक्षा म्हणजे थोडंसं गणित कुठेतरी बिघडते। आणि बऱ्यापैकी अजून मीडियामध्ये तपास चालू आहे की म्हणजे त्यांनी मागे बोलले होते की मला बंदुकीचं लायसन हवं कारण आता मी प्रसिद्धीमुळे आल्यामुळे माझ्यावर अटॅक होण्याचे चान्सेस आहेत बुवा। तर मग हाच बऱ्याच लोकांच्या मनापुढचा एक प्रश्न आहे की हा नेमका पब्लिक पुढे त्यांनी केलेला स्टंट आहे मारहाणीचा का मग खरंच त्यांच्यावर हल्ला झालेला आहे। या लवकरच बऱ्याच गोष्टी आता उघडकीस येणार आहे। पोलिसांचे बी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या बऱ्याच गोष्टी उघडकीस आणण्याची प्रक्रिया चालू आहे। पोलीस नेमका त्यांचा पण शोध घेत आहे की त्यांच्यावर खरंच मारहाण झाली आहे का मग त्यांनी हा स्टंटच केलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत। तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।